भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून महायुतीमध्ये जुंपले शिवसेनेचे सुहास कांदेंचे मंत्री छगन भुजबळ यांच्यावरती आरोप आहेत। अन्न आणि नागरी पुरवठा खात्यात 500 कोटींचा भ्रष्टाचार झालाय। निविदा काढताना भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आहे। 4000 कोटींच्या निविदा रद्द करण्याची मागणी करण्यात येते। सुहास कांदेंनी आता भुजबळ काका पुतण्यांना घेरले। शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्या खात्यावर गंभीर आरोप केले। भुजबळ मंत्री असलेल्या अन्न व नागरी पुरवठा विभागामार्फत स्वस्त धान्य व जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीसाठी काढण्यात आलेल्या सुमारे 4000 कोटी रुपयांच्या निविदा प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत आमदार सुहास कांदे यांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवरती आंदोलन केले। सुमारे 500 ते 600 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार या निविदा प्रक्रियेत झाला असल्याचा आरोप करत संबंधित निविदा तात्काळ रद्द करून संपूर्ण प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करण्याची मागणी कांदे यांनी केली। या आंदोलनातून कांदे यांनी एकाच वेळी मंत्री छगन भुजबळ यांच्यासह माजी खासदार समीर भुजबळ दोघांनाही घेरण्याचा प्रयत्न केलाय। समीर भुजबळांचा या भ्रष्टाचारात सहभाग असून या भ्रष्टाचाराला खतपाणी घालण्यासाठी भुजबळ साहेबांचा देखील समीर यांना पाठिंबा आहे असा आरोप सुहास कांदे यांनी। मी जे आज बॅनर घेऊन बसलो होतो हे अन्न नागरी पुरवठा खात्याचा विषय आहे। 4000 कोटीचं टेंडर या खात्याने काढलेलं आहे आणि याच्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गेली 20 वर्षापासून तेच कॉन्ट्रॅक्टर आहेत आणि असं हायकोर्टाने सुद्धा नोंदवलेलं आहे की तेच कॉन्ट्रॅक्टर 20 वर्षापासून येतात। आणि मी आवर्जून सांगतो की हा 500 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार आहे। ह्या भ्रष्टाचाराला खतपाणी घालण्यासाठी भुजबळ साहेबांचा समीरला पाठिंबा आहे। मी आदरणीय मुख्यमंत्र्यांना विनंती करतो, आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांना विनंती करतो की यांनी ज्या टेंडर नोटिसा काढलेल्या आहेत, जो भ्रष्टाचार करतात, हा भ्रष्टाचार यांनी थांबवला पाहिजे आणि ह्या ज्या निविदा काढलेल्या आहेत ह्या निविदा रद्द केल्या पाहिजे आणि फेर निविदा काढून त्याचं टेंडर केलं पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।